12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आपण श्रवण करणार आहोत. 12 ज्योतिर्लिंगामध्ये पहिलं ज्योतिर्लिंग ज्याचं वर्णन आलं आहे ते आहे सोरठी सोमनाथ. गुजरात प्रांतामध्ये पहिले त्याला सौराष्ट्र म्हणायचे. आपला जसा महाराष्ट्र तसं गुजरात सौराष्ट्र होतं. त्या सौराष्ट्र देशामध्ये गुजरात प्रांतामध्ये घडलेला प्रसंग आहे. काय प्रसंग घडला? स्कंद पुराणामध्ये ती कथा आलेली आहे. चंद्र महाराजांना दक्षानं 27 कन्या पत्न्या म्हणून दिल्या. सख्या बहिणी 27 बहिणी चंद्राच्या पत्न्या, आणि सगळ्या एकाहून एक सुंदर होत्या. पण त्या 27 बहिणीमध्ये रोहिणी नावाची जी मुलगी होती, जी चंद्राची पत्नी होती, ती अप्रतिम सुंदर होती, अप्रतिम. आणि मग ती रोहिणी, चंद्र त्या रोहिणीला जास्त बोलायचा, तिच्याशी कौतुक करायचा, तिच्याशी हितगुज करायचा, काही महत्त्वाच्या गोष्टी तिच्यासोबतच बोलायचा. या बाकीच्या पत्न्यांना वाईट वाटायचं. खरं तर त्रेतायुगात रामायण घडलं आणि रामरायानं सगळ्यांना आदर्श घालून दिलेला आहे की जीवन सुखी जगायचं असेल तर एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी म्हणजे व्यवहार हा तुम्ही सांभाळा. लोक तुमचं कौतुक तर करतीलच, पण जीवनामध्ये तुम्ही सुखी राहाल. पण आपण एक पत्नी व्रत नाही सांभाळलं, एक वचनी व्रत नाही सांभाळलं तर आपल्या एवढी फजिती दुसऱ्या कुणाचीच नाही. पत्न्यांना वागवत असताना चुकून जरी वागवण्यात भेद झाला तर पती राजाला नरकाला जावं लागतंय. आत्ता मोक्षदा एकादशी झाली दत्त जयंतीच्या अगोदर. मोक्षदा नावाची एकादशी. त्या मोक्षदा एकादशीची कथाच अशी आहे की एक राजा होता आणि त्या राजाला 2 पत्न्या होत्या. एक सुंदर होती, एक थोडीशी साधारण होती. साधारण होती पण श्रद्धेनं भरलेली होती. सुंदर होती पण अहंकारी होती. ती सुंदर पत्नी राजाला आवडत होती आणि ती सांगल ना तसं तो दुसरीला वागवत होता. पत्न्या तर त्याच्या आहेत, दोघींनी त्याच्यासाठी समर्पण केलेलं आहे. दोघी त्याच्या नावचं कुंकू कपाळी लावतायत, सौभाग्य म्हणून त्याचंच नाव सांगतायत. मग एक दिसायला फार सुंदर आहे आणि एक साधारण आहे. माणसानं दिसण्यावर कधी माणसाचं मूल्यमापन करू नये. माणसाचं सौंदर्य हे दिसण्यावरही नसतं, त्या व्यक्तीच्या अंतकरणाच्या निर्मळतेवरती असतं, त्याच्या जगण्यावर असतं, त्याच्या वागण्यावर त्याचं सौंदर्य अवलंबून असतं, त्याच्या कर्तृत्वावर त्याचं सौंदर्य असतं. आणि हे दिसणारं सौंदर्य ठराविक काळासाठी आहे. हे मी कथेच्या पहिल्या दिवसापासून सांगते. आपण 2 वर्षाचे असताना जेवढे सुंदर दिसतो, जसं वय वाढतं नंतर तेवढे सुंदर दिसतो का आपण? 2 वर्षाचं रूप आपलं बाळशेदार, गुबगुबीत गाल, सफरचंदासारखे पाणीदार डोळे, घुंगराले केस, तब्येतीनं जाम, कापसासारखी सगळी आपली तब्येत. 2-2.5 वर्षाचं लेकरू कोणाचंही असू द्या, ते गोंड सुंदर देखणं बाळशेदार असेल तर उचलून घ्यावं वाटतं की नाही? महिला मंडळ उचलून घ्यावं वाटतं की नाही? ते कुणाचंही असू द्या, पण गुटगुटीत तब्येतीनं छान असणारं बाळ उचलून घ्यावं वाटतं. त्याचा पापा घ्यावं वाटतो की नाही? घाटकोपर पुरुष मंडळ त्याचा पापा घ्यावा वाटतो की नाही? 2 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. 80 वर्षाच्या आजोबाचं घ्यावा वाटतो का? नाही घ्यावंसं वाटेत का? सौंदर्य निघून गेलेलं आहे. म्हणून रूपावरनं कधीही कुणाचं मूल्यमापन करायचं नाही. आणि हे फक्त पॅकिंग छान आहे, आज सगळी घाणच आहे. मी सांगितलंय तुम्हाला त्या दिवशीच, रक्त मांस हड्डी के ढेर पर मढ़ा हुआ है चाम, देख इसकी सुंदरता हो जाती नींद हराम, ये माया तेरी बहुत कठिन है राम. या पॅकिंगला कधीही फसू नका. पॅकिंगला फसाल तर स्वतःच्या जीवनाची माती करून घ्याल. पॅकिंगला फसायचं नाही. आता पॅकिंगचा जमाना आहे. जे तरतील ते तरतील, जे जातील ते जातील. सांगणं, शहाणपण देणं हे आमचं काम आहे. किती घ्यायचं का सोडून द्यायचं हे तुमचं काम आहे. त्या राजानं त्यांना भेदबुद्धीनं वागवलं. एकीचं ऐकायचा, दुसरीला तुच्छ वागणूक द्यायचा. इथपर्यंत की कधी मायेचा हात सुद्धा तिच्या डोक्यावर फिरवला नाही.
आणि ते चुकीचं कर्म राजाकडनं झाल्या कारणानं राजा एवढा चांगला होता, धर्मात्मा होता, पण त्याला नरकात पडावं लागलं. त्याच्या मुलाला कळालं नारदजीकडनं आपले वडील नरकात गेले म्हणून. अरे काय जनतेची सेवा केली माझ्या बापानं, जनतेला खूप सांभाळलं, जनता सांभाळली पण बायको नाही सांभाळता आली. जनता सांभाळली पण आपल्या दुसऱ्या पत्नीला नाही वागवता आलं. त्याला जे प्रेम एकीला दिलं ते प्रेम त्यानं दुसरीला दिलंच नाही. माझ्या माता मावल्या खऱ्या प्रेमाच्या भुकेलेल्या आहेत. तुम्ही सोन्याचा दागिना देऊ नका, तुम्ही त्यांना भारीतली 1000, 2000, 5000ची पैठणी नका आणू, पण खरंच अंतकरणावरनं यांच्यावरनं प्रेम करा. तुम्ही जर शुद्ध अंतकरणातून यांच्यावर प्रेम केलं ना, यांना जगच आठवणार नाही. यांना पैठणी मागतील ना सोन्याचा दागिना मागतील, सर्वस्व तुम्हाला अर्पण केलंय त्यांनी, त्यांना काही आशा नाहीये. जेव्हा बाप लग्न लावून देतो एखाद्या पुरुषासोबत आपल्या कन्येचं, भले बापानं प्रॉपर्टी पाहिलेली असते, ऐश्वर्य पाहिलं असतं, पण तिला त्याच्यातला काही गंध नसतो, तिला काही समजत नसतं त्याच्यातलं. हा पती हाडामासाचा, हा पती हाच माझं जीवन आहे आणि याच्यासोबत मला माझं जीवन जगायचं, एवढा त्याग. मग त्यांच्या त्यागाचं कुठेतरी आपल्याकडनं मोजमाप झालं पाहिजे. राजानं भेदबुद्धीनं वागवलं, मुलाला कळालं बापाचं हे पाप झालेलं आहे, खूप चांगला होता पण हा चुकला तो. मग मोक्षदा एकादशीचं व्रत करून त्याचं पुण्य जेव्हा पित्यासाठी अर्पण केलं तेव्हा त्या पित्याला सद्गती मिळाली. त्या मोक्षदा एकादशीची ती कथा. म्हणून पत्न्यांना वागवताना भेदबुद्धीने वागवू नये. एक तर एकीपेक्षा जास्त पत्नी नसावी, पण आपल्याकडनं प्रारब्धानं म्हणा या गोष्टी घडल्या पुढे तर वागवताना समान वागवा. ही चूक तर चंद्रानं सुद्धा केली. 27 पत्न्या, कुणालाच नीट बोलत नाही, फक्त रोहिणी सोबत बोलतोय. पुरीने केलं गारहाणं बापाकडे, बाबा तो आम्हाला पाण्यात पाहतोय, रोहिणीलाच गप्पा मारतोय, आम्ही काय केलं त्याचं, त्यानं आम्हाला बोलावं तरी. दक्ष आधीच तापलेल्या डोक्याचे. दक्ष महाराज फार रागीट स्वभाव. एकदा, दोनदा, तीनदा समजावून सांगितलं, जावाई ऐकत नाही, हातात छडी घेतली नाही, कुठे कोर्ट कचेरीत गेला नाही. दक्षानं काहीच विचार न करता चंद्राला शाप देऊन टाकला, चंद्रा तुला पत्न्यांना नीट वागणूक देता येत नाही, तुला क्षयरोग होईल. चंद्रा दिला शाप. चंद्राला रोग झाला आणि याच रडत बसल्या, बाबा काय केलं तुम्ही, दिसत तरी होता डोळ्याला, आता तर शाप दिला, आता तर अवघडच झालं. हा खोकलतोय काय, हा गोरा गोमटा काळा काय पडलाय, याची तब्येत खराब झाली, आता आम्हालाच काही सुचना. म्हणून किती वेळा माहेरला गारहाणं करायचं याचा पण विचार तुम्ही करायचा, किती वेळा तक्रार करायची असते. चंद्राची ती वाईट अवस्था पाहून या दुःखी झाल्या आणि मग चंद्राला उपाय सांगितला, चंद्रा महादेवाची प्रार्थना कर. 6 महिने चंद्रानं महादेवाचं व्रत केलं. 6 महिने समुद्राच्या काठावर येऊन, सौराष्ट्र देशामध्ये समुद्राच्या काठाला वाळूचं शिवलिंग बनवायचा आणि त्याची रोज पूजा अर्चना करायचा. सायंकाळच्या वेळेला पूजा आणि त्या बनवलेल्या शिवलिंगाचं विसर्जन. 6 महिने नित्य पूजा. 6 महिने पूजा पाठ केल्यानंतर महादेव प्रसन्न झाले आणि महादेव म्हणतात, चंद्र महाराज कशासाठी मला बोलावता. बाबा शरीर माझं खराब झालेलं आहे, क्षयरोग झालेला आहे आणि माझे हाल आता मला सहन होईनात, मला या संकटातून बाहेर काढा. म्हणे काय चूक केली होती, म्हणे काय नाही, सासऱ्यानं शाप दिला. महादेव म्हटले सासरा असलाच आहे आपला, कारण महादेवाचा पण सासरा दक्षच आहे, चंद्राचाही दक्षच आहे. ठीक आहे, पण पत्न्यांना तुम्ही भेदबुद्धीनं वागवलं हे सांगा ना खरं कारण. हो म्हणे माझ्याकडनं चुकलं. म्हणे आता एक काम करतो मी, महादेवानं सांगितलं 15 दिवस आरोग्य चांगलं राहील आणि 15 दिवस तब्येत खराब राहील. अमावास्येपासून पौर्णिमेपर्यंत तुम्ही पूर्ण व्यवस्थित तंदुरुस्त असाल आणि पौर्णिमेपासून अमावास्येपर्यंत तब्येत तुमची अशी कमी 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 होऊन जाईल, अमावास्येला तुम्ही दिसणार नाही. महादेव चंद्राच्या तपस्येला हाक देत ओ देत प्रगट झाले. पण किती महिन्यानं? 6 महिन्यानं. बर चंद्र कोण लागत होता नात्यानं महादेवाचा? साडू लागतोय. बर साडू ते साडू राहू द्या, बसलाय कुठे? महादेवाच्या डोक्यावर येतो.
साडू डोक्यावर जवळचं नातं, त्या साडूनच सुद्धा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी साडूला सुद्धा 6 महिने लागले. आपलं काय नातं आहे महादेवासोबत जरा सांगता का? चंद्रा एवढं जवळचं आहे का? नाही. मग देवानं लगेच आठवड्यातच प्रसन्न व्हावं, आपलं लगेच मार्गच काढावा मोकळा, ही अपेक्षा कशी ठेवणार आपण? अपेक्षा ठेवू नका असं मला म्हणायचं नाही, पण तपस्येमध्ये साधनेमध्ये थोडं धैर्य धरा. लगेच तूप खाल्लं की रूप येत नसतं. एक पंढरपूरची वारी केली की लगेच देव ऋणी होईल असं काही नसतं. देवालाही माहिती आहे निघालंय माझ्या वारीला, पण पुण्यात सगळे बिस्किटच गोळा करतय. निघालंय पण रेनकोटच घ्यायला पळतय मध्येच. पंक्तीला हजर आणि दिंडी सोडून पुढे चालतंय. दिंडीत चालताना हे देवाला सगळं कळतंय, म्हणून एका वारीत त्यांना ऋणी झालं पाहिजे असं डोक्यात ठेवायचं नाही. तुम्ही सेवा करत राहा, सेवा करत राहा. सेवेनं तुमची अवस्था अशी बनल की तुम्ही मऊ व्हाल, नम्र व्हाल. आणि तुम्ही नम्र झालात की मग तो पहा ऋणी झालाच म्हणून समजा. आपल्यावरनं काही गोष्टी तपासायच्या असतात. आपण महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. काही माझ्या माता माऊल्या म्हणतात, ताई 22 प्रदोष केले, 5 पशुपती व्रत केले, पण काही गुण आला नाही, याचा अर्थ तुमचा विश्वासच नाही. भगवान के घर कभी कभी देर है. सौराष्ट्र देशातल्या सोरठी सोमनाथेश्वराची कथा आपण पाहिली. दुसरी कथा मल्लिकार्जुन भगवान. कार्तिक स्वामी काल नाराज झाले होते, मामाच्या गावाला रुसून गेले हे आपण पाहिलं. पण लेकरं किती रुसली मामाच्या गावाला गेली, कधी ना कधी आईवडिलांची आठवण येत असते. कार्तिक स्वामींना आईवडिलांची आठवण येऊ लागली. नारदजीनं सल्ला दिला, शिवलिंग बनवा, आईवडिलांचं ध्यान करा. कृष्णा नदीच्या तटावरती 2 शिवलिंग बनवले. आईवडिलांचं सारखं ध्यान काढू लागले. अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर शिवलिंगातून प्रगट झाले. बाळा का रडतो? बाबा तुमची आठवण येते, आईची आठवण येते. महादेवानं सांगितलं, कार्तिका अमावास्येला तुला भेटण्यासाठी मी स्वतः येईल आणि पौर्णिमेला तुझी आई येईल. अमावास्या आणि पौर्णिमा या 2 पर्व काळावरती आंध्र प्रदेशातलं हे जे मल्लिकार्जुन 12 ज्योतिर्लिंगापैकी एक जे ज्योतिर्लिंग आहे, तिथे लोकांची प्रचंड गर्दी असते. आजही ती श्रद्धा कायम टिकून आहे की अमावास्येला भगवान शंकर तिथे आहेत, पौर्णिमेला माता पार्वती तिथे आहेत. आणि तिथे 2 शिवलिंग आहेत, मल्लिका आणि अर्जुन. मल्लिका म्हणजे माता पार्वती आणि अर्जुन म्हणजे भगवान शंकर. म्हणून मल्लिकार्जुन भगवान हे ज्योतिर्लिंग जगत कल्याणासाठी तिथे निमित्त कार्तिकेयजींचं आहे, पण ते प्रगट झालेलं आहे. मध्य प्रदेशात उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या तटावरती महाकालेश्वर भगवान. एक दूषण नावाचा राक्षस होता, लोकांना त्रास देत होता. त्यांना देवधर्म बंद पाडला. काही लोक फार निष्ठावंत असतात, ते म्हणतात देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. प्राण गेला तरी चालेल पण भजन सुटणार नाही. फार निष्ठावंत लोक आहेत काही काही. निष्ठावंत प्रत्येक स्थितीत टिकून राहतात. आणि जे मोसम मध्ये वारकरी होतात ना, ते गावची जत्रा आली की जागा सोडतात. पण निष्ठावंत फार, अगदी त्यांच्याकडनं आपण खूप काही शिकावं. असे निष्ठावंत 4 भावंड होती. ते मग गुफेत जाऊन महादेवाचं शिवलिंग बनवून तिथे पूजा करायचे. त्या दूषण राक्षसाला कळालं यांची इथे इथे पूजा चालली. तर त्या दूषण राक्षसांना त्यांचा शोध घेत त्या 4ही भावंडांना दंड देण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी तो तिथे जाऊन पोहोचला. राक्षस आलेला पाहिला, भावंड घाबरली. भलं मोठं शिवलिंग, त्याला मिठी मारली आणि मिठी मारून महादेवाचा धावा करायला लागले. हे रामेश्वर, हे गिरिजेश्वर, हे परमेश्वर रक्षा करो. हे रामेश्वर, हे गिरिजेश्वर, हे परमेश्वर रक्षा करो. रक्षा करो तुम, रक्षा करो, रक्षा करो तुम, रक्षा करो. हे रामेश्वर,
परमेश्वर हे परमेश्वर रक्षा करो. भगवान श्री शंकराचा धावा केला. महादेव प्रगट झाले. पण तो दूषण राक्षस महादेवालाही घाबरू नका. त्याचं रक्त जिथं पडेल ना तिथून एक नवीन राक्षस तयार होत होता. महादेवानं त्याच्यासोबत युद्ध तर चालू केलं, पण त्याच्या पडलेल्या रक्तातून दुसरा राक्षस तयार होऊ नये म्हणून शिप्रा नदीला म्हणजे जटेतून नदी प्रगट केली. तिला सांगितलं तू प्रवाहीतून याचं रक्त पुढे घेऊन जा. मग त्याचं रक्त नदीमध्ये वाहून गेलं. नवीन राक्षस तयार नाही झाला आणि तो दूषण राक्षस मारला गेला. 4 भावंडांनी प्रार्थना केली, देवा लोकांच्या मधली भीती कमी व्हावी, लोकांनी निर्भय राहावं, कशालाच घाबरू नये, अगदी मृत्यूला सुद्धा घाबरू नये. याच्यासाठी आपण कालांचा काल महाकाल म्हणून इथे प्रगट राहावं. म्हणून कालेश्वर भगवान या रूपानं तिथे महादेव विराजमान आहेत. महाकालेश्वर भगवान की जय. नर्मदा नदीच्या तटावरती की जिथे एका पहाडीच्या कडेनं नर्मदेनं ओम सारखा आकार घेतलेला आहे म्हणून त्या ठिकाणाला ओमकारेश्वर म्हणतात. ओमकारेश्वर या ठिकाणी भगवान श्री शंकराचं साक्षात ज्योतिर्लिंग आहे. ते सुद्धा असंच जगत कल्याणासाठी प्रगट झालेलं आहे. ओंकारेश्वरमध्ये जी नर्मदा आहे, नर्मदा मैयाच्या पात्रातलं दगडाचा कण असेल किंवा कोणताही पाषाण असेल नर्मदेच्या पात्रातला, तो प्रत्येक पाषाण तो दगड भगवान श्री शंकराचं स्वरूप आहे. एवढं महत्त्व त्या पाषाणाला आहे. पण कधी ओंकारेश्वरला गेलात तर नर्मदा नदीमध्ये उतरू नका तिथली दगडं काढायला. त्याच्यात खूप मगरी आहेत बरं, म्हणजे करायला जावं एक आणि होईल एक. नर्मदेश्वर भगवान म्हणजे साक्षात भगवान श्री शंकराचं स्वरूप आहे. म्हणजे तिथे प्राणप्रतिष्ठा करण्याची सुद्धा गरज नाही बरं नर्मदेश्वराची, ते साक्षात भगवान शिव आहेत. असे हे ओंकारेश्वर भगवान, केदारेश्वर भगवान, अगदी केदारनाथ बद्रीनाथ हे जे तीर्थस्थळ आहे, केदारनाथशी संबंधित खूप साऱ्या गोष्टी आहेत. पांडवांचा काही संदर्भ जोडलेला आहे. केदारनाथासोबत नर नारायणाचा संबंध जोडलेला आहे. जगाच्या कल्याणासाठी भगवान शिव तिथे शिवलिंग स्वरूपात राहिलेले आहेत. कलियुगात सुद्धा अशा कितीतरी घटना घडतात. सगळं आजूबाजूचा परिसर वाहून जावा आणि मंदिराचा दगडसुद्धा निघू नये, ही किती मोठी लीला म्हणावी लागेल. केदारेश्वर भगवान 6 महिने ते मंदिर बंद असतं. आतमध्ये दिवा लावून ठेवतात, कपाट बंद करतात. 6 महिन्यानंतर कपाट म्हणजे दरवाजे उघडले तर दिवा चालूच. काय नवल आहे, काय कौतुक आहे. भगवान साक्षात तिथे आहे, त्याची ती साक्ष आहे. नंतर आहेत भीमशंकर भगवान. भीम नावाचा राक्षस होता, लोकांना त्रास देत होता. देवपूजा करणाऱ्या लोकांना त्रास द्यायला लागला. त्या लोकांनी धावा केला. महादेव प्रगट झाले. त्या भीम नावाच्या राक्षसासोबत देवानं युद्ध केलं. त्याच्या लक्षात आलं ही फार मोठी शक्ती आहे, हे शिव आहेत आणि हे कल्याणही करणारे आहेत. शरण गेला, देवा मारा पण एकच कृपा करा, इथं तुम्ही या पहाडीमध्ये डाकीन वन आहे, भयंकर भीती वाटते या वनामध्ये लोकांना, तुम्ही इथे शिवलिंग स्वरूपामध्ये राहा जगत कल्याणासाठी आणि तुमच्या नावाला माझं नाव जोडल्या जाऊ द्या. तुम्ही शंकर आहात पण अगोदर भीम जोडा, मी भीम राक्षस आहे म्हणून भीमा शंकर. त्याच्याशी युद्ध करून भगवंताला घाम आला होता. शंकरानं असा घाम घेतला आणि असा सोडला. जिथून सोडला तिथून एक नदी प्रवाहित झाली, तिचंच नाव भीमा. आणि ती जेव्हा पंढरपूरला जाऊन चंद्रासारखा आकार घेते तेव्हा ती होते चंद्रभागा. तर ती भीम नावाच्या राक्षसाला मारून भगवान भीमाशंकर झाले आणि त्यांच्या घामातून नदी प्रवाहित झाली म्हणून भीमा नदी. पुढे आहेत आपले विश्वनाथ भगवान. त्यांची कथा दुसऱ्या दिवशी मी सांगितलेली आहे की विश्वातली पहिली पूजा विश्वनाथाची विष्णू आणि ब्रह्मदेव या दोघांनी केली. ते जे शिवलिंग आहे ते विश्वनाथ भगवान आहेत. गौतम ऋषीला निर्भय बनवण्यासाठी, तुम्ही कुठल्याही प्रकारे दोषी नाही आहेत हे सांगण्यासाठी भगवान त्र्यंबकेश्वर रूपामध्ये तिथे प्रगट झालेले आहेत. तिथे शिवलिंग नाही आहे. जी शिवलिंगाची जागा आहे त्याला आतमध्ये 3 खोल खळगे आहेत. म्हणजे ते ब्रह्म विष्णू महेश या तिन्ही देवांचं रूप मानतात म्हणून ते त्र्यंबकेश्वर भगवान. खूप मोठी कथा आहे ती, पण वेळ आपल्याकडे नाही आहे तेवढा. पुढे आहेत वैद्यनाथ भगवान. रावणानं शंकराचं आत्मलिंग आणलं पण महादेवाची पण इच्छा नव्हती दृष्टाकडे जाण्याची. त्या महादेव म्हटले माझाच भक्त आहे पण जरा पायानं नाही डोक्यानं चालणारा आहे. तो फार विचित्र होता. रावण ना काही पण आगाऊपणाच करायचा. आपल्या अंगातली महादेवानं दिलेली ताकद खरी आहे खोटी तपासण्यासाठी त्यानं कैलासच उचलला.
माता पार्वती म्हणता कोण हलवतंय हा पर्वत? महादेव म्हटले माझे पटशिष्य आहेत. देवा कोणाला काय द्यावं हे कळतच नाही तुम्हाला. अहो तुम्ही त्याला ताकद दिली पण तो त्याची ताकद कैलास उचलूनच आजमावायला लागला. महादेवानं सांगितलं प्रसंगाला तुझी ताकद निघून जाईल. तू जर एखाद्या सज्जनावर अन्याय करशील तर ही ताकद तुला सोडून जाईल. मग असा तो रावण आत्मलिंग घेऊन चालला. महादेवानं सांगितलंय बघ जिथं ठेवशील ना मध्येच तिथंच मी राहील, लंकेत जाणार नाही. लंकेत जर मी जावं असं वाटत असेल तर हातातलं शिवलिंग कोणत्याही परिस्थितीत खाली ठेवायचं नाही. पण अर्ध्यात गेला आणि त्याला लघुशंका आली, पोट फुगलं, चालता येईना, परेशान झाला. गणपती बाप्पा गोराख्याच्या रूपात दिलं हातात शिवलिंग. पोरा मला येईपर्यंत थांब बरं. पोरानं सांगितलं 3 आवाज देईपर्यंत आले तर ठीक, नाही तर ठेवून निघालो. अरे लगेच येतो असा किती वेळ लागतो? पण भगवंताची लीला आहे. लघुशंकेला जो रावण गेला खूप वेळ झाला, त्याला येताच येईना, एवढं त्याच्या पोटामध्ये प्रचंड वेदना व्हायला लागल्या. आणि मग गणपती बाप्पांना 3 आवाज दिले. शेवटी त्यांनी शिवलिंग खाली ठेवलं. ती त्यांची ठरलेली गोष्ट होती. आणि निघून गेले भगवान गणेशजी. रावण आला, शिवलिंग हलवतोय पण जागचं हलना. रावण हे ब्राह्मण होते. मग लघुशंका केल्यानंतर कानाचं ते जनेऊ जानवं, मग ती सगळी शुद्धता स्वच्छता केल्यानंतरच, पावित्र्य केल्यानंतरच पुढे ते चालणार पुढच्या कामाला. त्यात त्यांना उशीर झाला. शिवलिंग हले ना जागचं. ठीक आहे म्हणे शिवलिंग इथं राहू द्या, पण माझ्यासोबत ताकद आहे ना, मी ताकद घेऊन चाललो. आता आशीर्वाद दिला मला महादेवानं. तर ते जे तिथं थांबलेलं जे शिवलिंग आहे ते वैद्यनाथ भगवान. महाराष्ट्रातली लोक परळीच्या वैद्यनाथाला वैद्यनाथ म्हणतात, पण इतर भारतीय लोक देवघर हे ठिकाण आहे, त्या देवघरच्या वैद्यनाथाला वैद्यनाथ म्हणतात. पुढे आहेत नागेश्वर भगवान. महाराष्ट्रीयन लोक औंढा नागनाथला नागेश्वर म्हणून तिथे दर्शन घेतात. पण भारत देशातली इतर राज्यातली लोक गुजरातमध्ये गोमती नदीच्या तटावरती एक शिवलिंग आहे, त्याला नागेश्वर म्हणून संबोधतात. पुढे आहेत रामेश्वर भगवान. रामेश्वर भगवंताची कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे की हनुमंतरायानं आत्मलिंग आणलं होतं, पण रामरायानं वाळूचं बनवून त्याच्यामध्ये ब्राह्मण देवतांच्या हाती प्राण ओतले. मग रामरायानं जे स्थापन केलं रामाचे ईश्वर म्हणून रामेश्वर, आणि हनुमंतरायानं जे स्थापन केलं आणलेलं ते हनुमतेश्वर. तिथे छिन्नपुच्छ हनुमान, शेपटी तुटलेले हनुमान, अशी कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. असे हे रामेश्वर भगवान. आणि घृष्मा नावाची भक्त होती. 1008 शिवलिंग बनवायचे आणि ते रोज विसर्जित करायचे. त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात. पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीचं बनवलेलं, वाळूचं बनवलेलं शिवलिंग. पार्थिव शिवलिंगाला एकच नियम आहे, पार्थिव शिवलिंगाच्या पूजनानं महादेव खूप प्रसन्न होतात. पण एक नियम आहे, ते शिवलिंग सूर्यास्त होण्याच्या आत विसर्जित करावं लागतं. तेवढी काळजी घ्यावी लागते. शिवलिंग बनवताना स्वच्छ जागेवरची माती आणावी लागते. तिथे मलमूत्र घाणेरडापणा विसर्जित केलेला नाही आहे, तशा जागेवरची माती आणायची नाही. शुद्ध, पाय नाही पडलेला, थुंकी नाही पडलेली, अशा पवित्र जागेवरली माती आणून शिवलिंग बनवावं. तर ती सरोवराच्या काठाला शिवलिंग बनवत होती, विसर्जित करत होती. 1007 शिवलिंग झाले. आता शेवटची शिवलिंगाची ती वेळ आहे. शिवलिंग बनवते, खूप भक्तिभावानं, खूप सज्जन होती ती. आता तिची शिवलिंग बनवलंय आणि पूजा करून आरतीच करायची होती. तिच्या कानावर बातमी आली, ग्रीष्मे काय पूजा करतेस, एकुलता एक मुलगा मेला तुझा. हे ऐकल्यानंतर आपली अवस्था काय होईल? पण तिनं एवढं स्वतःला सावरलं, देवा कसली परीक्षा घेतोयस माझी? तुला काय वाटलं? माझा आज पूर्णाहुतीचा दिवस आहे, माझ्या व्रताचा शेवटचा दिवस आहे. अशी बातमी ऐकल्यानंतर तुला बोट मोडून शिव्या देईल मी? तुझं शिवलिंग मी ढकलून देईल का तुझी आरती करायची थांबल? अरे कुणाचा मुलगा? तूच दिला होता, तू घेऊन गेला, यात काय नवल आहे? तुला वाटलं तर परत देशील आणि गरज नसली तर देणार सुद्धा नाहीस. सगळी तुझी इच्छा आहे. तुझी इच्छा जर असेल तर मला तू असंच ठेवशील. तुझी इच्छा असेल की माझ्या मांडीवरती माझं लेकरू खेळावं तर तू आणून देशील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. देवा मी तुला काहीतरी अडमधडम बोलावं, तुझ्यावरचा माझा विश्वास ढळावा, याच्यासाठीच तू माझी परीक्षा घेतोयस हे मी जाणलंय. देणारा तो, घेणारा तो, मला माहिती आहे देवा. 1007 शिवलिंग बनवताना एकही चुकीची गोष्ट घडली नाही, आणि पूर्णाहुतीला अशी गोष्ट घडते, देवा ही चूक नाही, ही माझ्या परीक्षेची वेळ आहे हे मी जाणलंय.
देव राखे तया मारीन कोण, न मोडे काटा हिंडतावन. मारणे वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. हे सगळं माहिती असताना तुझ्यावर अविश्वास दाखवायचं काही एक कारण नाहीये. तुला वाटतंय ते कर आणि जे माझ्यासाठी चांगलं असेल तेच कर. तू असं का केलं आणि तू असंच कर हा शब्द सुद्धा माझ्या तोंडातून तुझ्यासाठी येणार नाही. किती मोठी निष्ठा, किती मोठी श्रद्धा, किती मोठा निर्धार. शिकावा आपण याच्यातून, शिकलं पाहिजे आपण. श्रद्धा ढळू दिली नाही, देवाला बोट मोडून शिव्या सुद्धा दिल्या नाही, त्याच्यावर अविश्वास दाखवला नाही. तू पाषाणाचा आहेस, तू मातीचा आहेस हा शब्द सुद्धा नाही. देव पाझर लावू, देवाचं अंतकरण द्रवलं. तिनं तर पूजा केली काळजावर दगड ठेवून. पूजा झाली, घरी निघाली. पण घरी जाण्याच्या अगोदर भगवान शंकर तिच्या मुलाला घेऊन दारात हजर होते. हे तिच्या श्रद्धेचं फळ होतं. कृष्णा पास झाली तू परीक्षेत, काय देऊ तुला? काहीच नको देवा मला. नाही नाही, काहीतरी मागून घे. देवा जगाच्या कल्याणासाठी आणि सगळ्यांना सद्बुद्धी घालण्यासाठी तू ज्योतिर्लिंग रूपात थांब. ठीक आहे कृष्णा, ज्योतिर्लिंग रूपात थांबतो, पण तुझी भक्ती लोकांसाठी मोठा आदर्श राहावी याच्यासाठी तुझ्या नावानं हे शिवलिंग जगप्रसिद्ध होईल. घृष्णेश्वर, घृष्णेश्वर भगवान की जय. अशी ही 12 ज्योतिर्लिंगाची कथा. तशी खूप सुंदर सुंदर आणि विस्तारपूर्वक या कथा आहेत, पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे, त्याच्यामुळे आपण इथेच थांबतो आहोत.